नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। बऱ्याच दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती आणि हा खरं तर नुकसानकारक पाऊस ठरलेला होता बऱ्याच शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व शेतकऱ्यांसाठी हा नुकसानकारक असा पाऊस आपल्याला म्हणता येईल, कारण तो जास्त प्रमाणात झाला होता। विषय हा आहे की हळद आणि अद्रक पिकामध्ये काय होणार आहे, काय नुकसान होणार आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि त्याच्यावरचं नियोजन मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय। विषय हा आहे की आर्द्रता, आता पाऊस थांबलेला आहे आणि आपल्या वातावरणामध्ये आर्द्रता तयार झालेली आहे, म्हणजे ह्युमिडिटी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या हळद किंवा अद्रक पिकच नाही तर कोणत्याही पिकावरती करपा हा जास्त प्रमाणात पडतो आणि याच्यासाठी आपल्याला नियोजन जर काय करायचं असेल तर आजच लवकरात लवकर आपल्याला फवारणी घ्यायची, ती म्हणजे बायोफॅक्टर कंपनीच्या BSL-4 या प्रोडक्टची। त्याच्यासोबत आपल्याला न्यूट्री6 याची आपल्याला फवारणी घ्यायची। न्यूट्री6 याच्यामुळं की याच्यामध्ये अनेक घटक आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट याच्यामध्ये अनेक आहेत, याच्यामुळं आपल्याला ती फवारणी घ्यायची। दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला काय करायची तर त्याच्यामध्ये आपल्याला नीम ऑइल हे घ्यायचं आहे, नॅटिव्ह नीम हे आपल्याला घ्यायची तिसरी गोष्ट म्हणजे। आणि नॅटिव्ह नीम याच्यासाठी की कंदमाशीचा किंवा रसशोषक किडींचा जर प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये जर टाळायचा असेल तर चांगल्या क्वालिटीचं नॅटिव्ह नीम ज्याच्यामध्ये ॲझिड ॲक्टिंग घटक आहे तो चांगल्या पद्धतीनं काम करतो, कंदमाशीसाठी सुद्धा आणि रसशोषक किडींसाठी सुद्धा। तर 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या होत्या की BSL-4 हे आपल्याला घ्यायचे। BSL-4 मध्ये नॅनो कॉपर आणि नॅनो सिल्वर हे जे 2 धातू याच्यामध्ये हे 2 धातू करपा लावणाऱ्या बुरशीवरती अटकाव करतात, तिच्यावरती तिला मारून टाकण्याचं काम करतात। दुसरी गोष्ट आपल्याला घ्यायची त्याच्यामध्ये नॅटिव्ह नीम काय करतं तर रेशोषक किडींवरती आणि कंदमाशीवरती अटकाव करतं, तिला मारून टाकण्याचं काम किंवा तिचं डायजेस्टिव्ह सिस्टीमवर किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर अटॅक करते आणि तिला नष्ट करून टाकते। त्याच्यामध्ये आपल्याला न्यूट्री6 मी तुम्हाला सांगितलं होतं। न्यूट्री6 का तर त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट याच्यासाठी की आपल्या पिकामध्ये सद्यस्थितीमध्ये हे मायक्रोन्यूट्रिएंटच्या कोणत्या ना कोणत्या मायक्रोन्यूट्रिएंटचे एखाद्या तरी मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आपल्याला आपल्या पिकावरती दिसून येते, त्याच्यासाठी आपल्याला न्यूट्री6 हे प्रोडक्ट घ्यायचं। तर नक्की शेतकरी मित्रांनो, ही फवारणी आपल्याला आवश्यक करायची, ती कशासाठी तर करपा रोग टाळण्यासाठी आणि आपलं पीक हिरवगार आणि सशक्त दिसण्यासाठी। धन्यवाद।